नमस्कार, मी निलेश चौधरी। MDTVच्या बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। माळी महासंघाच्या खान्देश जिल्हाध्यक्ष पदावर धर्मेंद्र पाटील यांची स्तुत्य निवड। मातंग समाजाच्या बैठकीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संघटनेने केली जागृती। ज्येष्ठ पेन्शनरांना न्याय द्या, निघाला मूक मोर्चा। अभ्यास कौशल्यावर मार्गदर्शनाची कार्यशाळा, तज्ञांची उपस्थिती। वाळू माफियांच्या थैमानावर प्रशासनाची करडी नजर, केली अखेर कारवाई। आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून कोळद्यात अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम। बातम्या आता विस्ताराने। आजचे बातमीपत्र सामाजिक संदर्भाशी निगडित आहे। ही खानदेशातील माळी महासंघाची बातमी आहे। रविवारी जिल्हाध्यक्ष पदावर MDTVचे मुख्य संचालक धर्मेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली। कष्टकरी अशी ओळख असलेल्या माळी समाजाला प्रतिष्ठा मिळावी यासाठी खानदेश माळी महासंघ काम करीत आहे। नंदुरबार जिल्ह्यात महासंघाचे जाळे विस्तारण्यात येते आहे। त्या अंतर्गत महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदावर MDTVचे मुख्य संचालक धर्मेंद्र पाटील यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली। नंदुरबारात आयोजित या कार्यक्रमाला महासंघाचे प्रदेश अध्यक्ष मुरलीधर महाजन, उपाध्यक्ष प्रकाश महाजन, सचिव वसंत पाटील, सहसचिव अरुण चौधरी, संतोष इंगळे, डॉक्टर प्रताप महाजन, ST चौधरी, मधुकर रोकडे, ज्ञानेश्वर महाजन, राजधर माळी, दिलीप माळी, बंसी माळी, विजय माळी या मान्यवरांची उपस्थिती होती। नवनियुक्त जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र पाटील यांची नंदुरबार पालिकेचे नगरसेवक राजेंद्र माळी, योगेश पाटील, भीमराव देवरे, श्रीराम पेंडाईत आदींनी सत्कार केला। खानदेश माळी महासंघ, खानदेश माळी महासंघाची स्थापना आपण 4 वर्षांपूर्वी केली। समाजातील अनिष्ट चालीरीती बंद व्हाव्यात, समाजाला काहीतरी समाजाभिमुख कार्यक्रम देता यावे यासाठी खानदेश माळी महासंघाची स्थापना करण्यात आली। खानदेश माळी महासंघ जेव्हा स्थापन होत होता तेव्हा खानदेश माळी महासंघाचे सर्व पदाधिकारी मुरलीधर महाजन साहेब असतील, प्रकाश भाऊ असतील, संतोष भाऊ इंगळे असतील, अरुण भाऊ चौधरी, जेव्हा आम्ही हा संघ काढला त्यावेळी असा विचार केला की समाजामध्ये कार्य करणाऱ्या विविध संघटना आहेत, तर आपण असे काही उपक्रम घ्यायचे की ज्या संघटना इतर संघटना घेत नसतील। तर खानदेश माळी महासंघाच्या वतीने आपण सर्वात आधी जो उपक्रम घेतला तो विनामूल्य सामूहिक विवाह सोहळा। पूर्ण महाराष्ट्रामध्ये विवाह सोहळे, वधूवर परिचय मेळावे, इतर तत्सम कार्यक्रम होत असतील, पण त्याला कुठेतरी फी आकारली जाते। माळी समाजामध्ये बहुतांश शेतकरी वर्ग भरपूर प्रमाणात आहे। त्यासाठी आम्ही संकल्पना मांडली सर्वांच्या विचाराने की समाजाकडून कुठल्याही प्रकारचा पैसा न घेता विनामूल्य सामूहिक विवाह सोहळा आयोजित करावा। हॉल पूर्ण पॅक केला। त्यांनी त्यांची कामाची पावती, कामाची चुनूक आजच्या उपस्थितीमधून दाखवून दिलेली आहे। म्हणूनच संस्थेने त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी दिलेली आहे। खानदेश माळी महासंघ हे जिल्हाध्यक्ष निवडताना आपली घटना अशा पद्धतीची आहे, ज्या जिल्ह्याचा व्यवहार असेल त्या जिल्ह्याच्या अध्यक्षांनी तो पूर्णपणे सांभाळायचा। त्यांचे कार्यक्रम त्यांनी कसे घ्यायचे त्यांच्या स्तरावर त्यांनी ठरवायचे, त्यांचा हिशोब त्यांनी स्वतः ठेवायचा। त्यानंतर प्रत्येक हिशोबाचा 30 तारीख पण पत्रक जळगावच्या मुख्य कार्यालयाकडे पाठवण्याची कृपा करावी। महेंद्र भाऊ, तुमच्यावर आम्ही आज खूप मोठी जबाबदारी देत आहोत। धर्मेंद्र भाऊ,
तुम्हाला जिल्हा युवक अध्यक्ष द्यावा लागेल तुमच्या सहीच्या लेटर पॅडनी. तुम्हाला युवक अध्यक्ष म्हणून जिल्ह्याला द्यावं लागेल. तुम्हाला युवती जिल्हा अध्यक्ष म्हणून द्यावे लागेल. महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून तुम्हाला द्यावे लागेल. अशा पद्धतीने आम्ही तुमचा खूप मोठा व्याप या ठिकाणी टाकलेला आहे आणि तो पेलण्यासाठी तुम्ही खरोखर कौतुकास्पद आहात. खानदेश माळी महासंघाचा जो उपक्रम असतो, गावात इतर ज्या संघटना असतील त्यांचा कुठलाही यवादावा न करता हे करत असलेले कार्य सोडून आपण विविध विधायक कार्य आपण समाजामध्ये करू शकतो. यापुढे जिल्ह्यातील खानदेश माळी महासंघाच्या पदाधिकारी तसेच सदस्य निवडीची जबाबदारी श्रीयुत धर्मेंद्र पाटील यांच्यावर सोपवण्यात आली. प्रथमतः आपले महापुरुष महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, संत सावतामाळी यांना अभिवादन करून, मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे की खानदेश माळी महासंघ हा नुकताच त्याची स्थापना झाली, पण त्यांचं काम बघता त्यांनी पूर्ण खानदेश हा पूर्णपणे पिंजून टाकलेला आहे. गावोगावी जाऊन आपले माळी समाजाचे कुठे कुठे अधिकारी असतील, तो पोलीस असेल, कुठल्याही पदावरती अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल, त्यांच्या त्या जाऊन भेटी घेत आहेत. हे मला खूप अभिमानाचं वाटलं आणि म्हणूनच बसलेल्या सगळ्या तरुण मित्रांना माहिती आहे की मी कुठलंही पद घेत नसतो, पण ज्या वेळेस मला या खानदेश माळी महासंघाचं जे काम बघितलं आणि त्यांचं मी सगळं पूर्ण महाराष्ट्रभर माझं फिरणं असतं माझ्या कामानिमित्तानं, तर ते सगळं मी बघितल्यानंतर मुंबईला विचारलं की तिथं सुद्धा आपलं माळी महासंघाचं काम आहे. पालघर असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल आणि इतर ठिकाणी जे काही आहे काम, तर त्या पद्धतीने त्या माळी महासंघाचं कामाची पावती माझे बरेच अधिकारी मित्र आहेत पोलीस खात्याचे, ते सुद्धा त्यांनी सुद्धा खूप चांगलं कौतुक या संघाचं केलं आणि म्हणूनच मी वसंत पाटील साहेबांना सांगितलं की ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकताय, मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि माळी महासंघाचं काम, खानदेश माळी महासंघाचं काम पूर्ण खानदेशात, धुळे जिल्ह्याचा जर नंदुरबार जिल्ह्याचा जरी अध्यक्ष राहील तरी सुद्धा जिल्ह्याचं काम सांभाळून निश्चित तुमच्या खांद्याला खांदा लावून गवाही देतो आणि खानदेश माळी महासंघाला मी जास्तीत जास्त कशा प्रसिद्धी आणि आपल्या अधिकाऱ्यांच्या किंवा आपल्या समाजाचे जे लोक असतील, मित्रांनो बाकीचं मला कोणाच्याबद्दल बोलायचं नाही, पण आपल्या समाजाचे 19 आमदार आजच्या मंत्रिमंडळात असताना सुद्धा आपण कुठे आपला गर्व करून घेत नाही किंवा अभिमान करत नाही आणि तो करून घेत नाही म्हणजे तो आपला आपण स्वतः खचून जातो. म्हणून मित्रांनो आपले सुद्धा या मंत्रिमंडळात आजच्या याच्याला खासदार असतील, आमदार असतील, 19 लोक आज आपलं नेतृत्व करतायत समाजाचं. म्हणून आपण सुद्धा कुठलंही काम घेऊन जाताना समाज म्हणून तुम्ही सांगा, तुमचं इंट्रोडक्शन करा, तुमची ओळख निर्माण करून द्या आणि करून देत असताना निश्चित तुम्ही बघा की आपले लोक आपल्याला ते कितीही मोठ्या पदावरती असतील, मी स्वतः जवळून अनुभवलं आहे. तुम्ही एखादं काम घेऊन जा आणि ते काम निश्चित तुमचं 100% होणार. आपण निश्चित काय विचार करतो की माझ्या मागे कोणाचं पाठबळ नाही, माझ्या बरोबर कोणी नेता नाही, कोणी पुढारी नाही, मग आपण कसं जायचं त्या माणसाजवळ काम घेऊन. मित्रांनो माझा तरुण मित्रांना एकच विनंती आहे की आपलं स्वतःचं काम कोणाला न सांगता एकदा होणार नाही, दोनदा होणार नाही, तिसऱ्यांदा होणार नाही, पण चौथ्यांदा काम आपलं निश्चित होणार असा माझा अनुभव म्हणतो की मी कुठलंही काम मंत्रालयाचं असू द्या किंवा कुठलंही असू द्या, आपण कोणाला मध्यस्थी न टाकता जर समाज म्हणून आपण त्या आपल्या नेत्यांकडे गेलो, जर त्यांचं शेड्यूल किती बिझी असलं पण ते व्यक्ती आपला समाज म्हणून आपल्याला प्राधान्य देत असतं. भुजबळ साहेबांजवळ जर आपल्या बसलेल्या लोकांपैकी जर कोणी अनुभवलं असेल तर फक्त माळी म्हणून जर आपण त्यांना कार्ड दिलं तर त्यांचा खात्याचा कितीही मोठा माणूस असला तर भुजबळ साहेब डायरेक्ट आपल्याला त्यांच्या दालनामध्ये ते आपल्याला एंट्री देतात आणि आपल्याला समजून घेतात. मित्रांनो समारंभाला माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. MDTV न्यूज ब्युरो नंदुरबार. शाहिरीची कमान दीर्घवेळ अण्णाभाऊ साठे यांच्या खांद्यावर राहिली. लोकशाहीर म्हणून भाऊंना राज्यात तो मान मिळत आहे. ही मातंग समाज संघटनेची बातमी बघणार आहोत. समाजाचे मागासलेपण दूर व्हावे असा निर्धार लोकशाही अण्णाभाऊ साठे मातंग समाज संघटनेने केला आहे. त्यानिमित्ताने
नंदनगरीत विविध विषयांवर बैठक पार पडली। बैठकीत पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाल्याने रमेश खवळे, सेवानिवृत्त मोहन पवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। समाजाच्या दिनदर्शिकेबाबत चर्चा करण्यात आली। संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक दिनेश खरात व पदाधिकारी सदस्यांनी संयोजन केले होते। आज नंदुरबार जिल्हा मागास समाजाच्या बैठकीत आम्ही समाजाच्या वतीने 2 सत्कार मूर्तींचा या ठिकाणी जाहीर सत्कार नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने या कार्यक्रमात आयोजित केलेला होता। त्याच्यात श्री रमेश खवळे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली, त्यांचा सत्कार, आणि श्री मोहन पवार यांनी महसूल खात्यात आपली सेवापूर्ती केली त्याबद्दल त्यांचा सत्कार, आणि आमच्या या नंदुरबार जिल्ह्याची एक दिनदर्शिका ही जी ज्याच्यात पूर्ण जिल्ह्याची माहिती त्या दिनदर्शिकेमध्ये राहील, की प्रत्येकाचा त्याच्यात संपर्क नंबर, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचा परिचय, जे सरकारी नोकर वर्ग आहे त्यांची एक वेगळी यादी करण्यात येईल, की जो व्यक्ती ज्या डिपार्टमेंटमध्ये आहे त्या डिपार्टमेंटची माहिती त्या दिनदर्शिकेमध्ये राहील। तो प्रयत्न या बैठकीच्या अंतर्गत आम्ही प्रयत्न करणार। MDTV न्यूज ब्युरो नंदुरबार। पेन्शन लागली म्हणून माणूस कालबाह्य कसा म्हणायचा? त्याला त्याचे उर्वरित हक्कांचे लाभ मिळायलाच पाहिजे। राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना त्यासाठी लढा देते आहे। जिल्हा शाखेने मुकमोर्चा काढला। 1982 ते 84 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। त्यासाठी नंदुरबारातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा नेण्यात आला। 1000वर निवृत्ती वेतनधारकांचा त्यात समावेश होता। समान काम समान वेतन, सर्वांना हवी एकच पेन्शन हा नारा यावेळी देण्यात आला। निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप रायते, उपाध्यक्ष शैलेंद्र रघुवंशी, गजानन मराठे, अशोक बागले, तुषार सोनवणे यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते। आज महाराष्ट्र राज्य जुने पेन्शन हक्क संघटन शाखा नंदुरबारतर्फे 2005 नंतर सेवेत असणारे सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढत आहेत। आम्ही 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन जी 1982-84 ची जुनी पेन्शन आहे ती पेन्शन सरकारने बंद केली असून त्यानंतर आम्हाला DCPS NPS नावाची अतिशय घातक अशी पेन्शन औषधी पेन्शन योजना सरकारने आमच्या माथे मारलेली आहे, आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही मूक मोर्चा इथं काढत आहोत। या मोर्चाला जिल्ह्याभरातील आमचे संघटनचे सर्व सदस्य आणि सर्व विभागाचे कर्मचारी येथे आज उपस्थित आहेत। तर यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देऊन आमच्या मूक मोर्चाचा समारोप करणार आहोत। MDTV न्यूज ब्युरो नंदुरबार। अभ्यास या विषयावर आता रोजच मार्गदर्शन गरजेचे झाले आहे। कौशल्य आत्मसात करावे विद्यार्थ्यांनी हा शिक्षक वृंदांचा प्रयत्न आहे। प्रज्ञा संवर्धन या विषयावरची कार्यशाळा बघा। अभ्यास कौशल्य या विषयावर नंदनगरीतील एकलव्य विद्यालयात ही कार्यशाळा घेण्यात आली। भास्कराचार्य प्रज्ञा संवर्धन वर्ग धुळे यांनी संयुक्त संयोजन केले। शिरपूर येथील RC पटेल महाविद्यालयाचे उपप्राचार्य AG सोनवणे, प्राध्यापक राजू पवार, रमाकांत चौधरी यांनी मार्गदर्शन केले। या प्रसंगी माजी प्राचार्य BS पाटील, प्राध्यापक सोनवणे, नितीन पाटील, सौ कापडिया, श्री वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती। MDTV न्यूज ब्युरो नंदुरबार। अलीकडे नंदुरबार शहर व जिल्ह्यात वाळू माफियांचे साम्राज्य सर्वांनाच नकोसे झाले आहे। घर बांधू पाहणाऱ्या सामान्य माणसापासून महसूल विभागाचे प्रशासन त्यांना कंटाळले आहे। धडक कारवाई केली जाते आहे। डोक्यावर धरुनी हात तुझ्या, मला राम मिळाला नाही, तुझ्या हातात काय आहे ते एकदाचे दाखवून दे मित्रा, हे वाळू माफियांना प्रशासनाचे सांगणे आहे। नंदुरबार महसूल विभागाने या वाहनांवर या शब्दांवर केलेली कारवाई समजावी। अंदाजे 14 वाहने जप्त करण्यात आली। जिल्ह्यात वाळूचा लिलावच केला नसल्याने कारवाई झाली। नजीकच्या गुजरात राज्यामधून येणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष नजर होती। 5.5 लाखांवर दंडात्मक कारवाई केल्याचे नंदुरबारचे तहसीलदार नितीन पाटील यांनी सांगितले। नंदुरबार तालुक्यात सध्या वाळू लिलाव कोणताही नसल्याने इतर ठिकाणांवरून होणाऱ्या वाळू चोरीविरुद्ध प्रशासनाने कडक पावले उचललेली आहे। गेल्या 2 महिन्यात जवळपास 22 वाहनांवर कारवाई करून आपण 5.5 लाख रुपयाचा दंड वसूल केलेला आहे।
याशिवाय गुजरात राज्यातील मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू आपल्या तालुक्यात येत असते, नंदुरबार शहरात येत असते, त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई नियमानुसार केली जाते. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. या बातमीपत्राचा शेवट करूयात सामाजिक विषयावरच. राष्ट्रवादी युवक काँग्रेस या पक्षाकडून गोदा येथे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. मान्यवरांची हजेरी होती. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. माळी महासंघाच्या खान्देश जिल्हाध्यक्ष पदावर धर्मेंद्र पाटील यांची स्तुत्य निवड. मातंग समाजाच्या बैठकीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संघटनेने केली जागृती. ज्येष्ठ पेन्शनरांना न्याय द्या, निघाला मूक मोर्चा. अभ्यास कौशल्यावर मार्गदर्शनाची कार्यशाळा, तज्ञांची उपस्थिती. वाळू माफियांच्या थैमानावर प्रशासनाची करडी नजर, केली अखेर कारवाई. आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून कोळद्यात अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.